नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। अनेक विद्यार्थी मित्रांची विनंती होती की नॉन रिझनिंगवरती व्हिडिओ बनवावा, म्हणून मी हा फिगरवरती एक व्हिडिओ बनवत आहे। याच्यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत। बघा, टेट एग्जाममध्ये तुम्हाला कमीत कमी एक प्रश्न हा ह्या प्रकाराचा असतो। जास्तीत जास्त किती असू शकतात, पण कमीत कमी एक असतो। एक जरी तुम्हाला एग्जामला आला तरी 1 मार्क तुमचा फिक्स होतो। इझी आहे। काय करायचं बघा, अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना तुम्हाला 4 बॉक्स दिलेले असतात आणि 5व्या बॉक्समध्ये काय येणार हे तुम्हाला 4 ऑप्शनपैकी निवडायचं असतं। प्रश्न कसा सोडवायचा, तर 2 आणि 3 मध्ये कंपॅरिझन करायचं। 2 कडे लक्ष द्यायचं। बघा, आता 2 नंबरचं जे बॉक्स आहे त्याच्यामध्ये 6 इथे आहे। 3 नंबरच्या बॉक्समध्ये तो कुठे गेला, इथे गेला। बघा, 6 इथे आला। मग यूच्या बाबतीत सुद्धा तेच घडणार की हा जो यू आहे तो कुठे जाणार, इकडे जाणार। ऑप्शनमध्ये बघा, इथे तुम्हाला यू दिसतो, इथे दिसतो, 2 ठिकाणी तुम्हाला यू दिसतो। मग 2 ऑप्शन तुमचे एलिमिनेट झाले। ए आणि सी हे तुमचं उत्तर नसणार आहे। आता बघा, जर तुम्ही स्क्वेअर बघितला, 2 नंबरमध्ये स्क्वेअर इथे होता, 3 नंबरमध्ये स्क्वेअर इथे गेला, म्हणजे इथे होता तो इथे गेला। मग यूच्या बाबतीत पण तेच घडेल की यू इथे इथे बघा स्क्वेअर, मग स्क्वेअरच्या बाबतीत पण हेच घडेल की स्क्वेअर इथे होता तर तो इथे जाणार। मग बघा, ॲन्सरमध्ये स्क्वेअर तुम्हाला फक्त या फिगरमध्ये इथे दिसतो, म्हणून तुमचा ॲन्सर असेल बी। डी तुमचा ॲन्सर होणार नाही। त्याच्यानंतर बघा, दुसरा प्रश्न बघा, इथे पण 2 आणि 3 मध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे। बघा, टी, हा टी कुठे गेला, तर टी इथे गेला, बरोबर। म्हणून हा जो ए आहे तो सुद्धा इथे जाणार, म्हणजे तुमचा ए येणार। मग आता बघा, इथे ए दिसतोय, इथे ए दिसतोय, इथे ए दिसतोय, इथे ए दिसत नाही, म्हणून हे ऑप्शन एलिमिनेट झालं। त्याच्यानंतर आता दुसरा एखादा अंक घ्या। बघा, इथे तुम्हाला 3 दिसतोय, तो 3 तुमचा इकडे गेला 3ऱ्या नंबरच्या फिगरमध्ये। मग त्याचप्रमाणे या फिगरमध्ये हा जो 3 आहे तो सुद्धा इथे जाणार। बघा, 3 इथे येणार। मग बघा, इथे तुम्हाला 3 दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसत नाही, म्हणून सी ऑप्शन एलिमिनेट झाला। आता बी आणि डी मध्ये शोधायचं आहे। आता बघा, इथे झेड आहे, हा झेड इथे गेला, बरोबर, म्हणजे झेड इथे आला। मग त्याचप्रमाणे आपला जो टी आहे तो इथे येणार, म्हणून आपला टी आला इथे। मग बघा, तुम्हाला डी मध्ये टी इथे दिसतो, म्हणून आपला आन्सर येणार डी। बी आपला आन्सर येणार नाही। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2 आणि 3 मध्ये कंपॅरिझन करू। हा बघा, हा 6 कुठे गेला, तर इकडे गेला, बरोबर, इथे तुमचा 6 आला, म्हणून आपला जो 9 आहे तो सुद्धा इथे जाणार, मग आपला 9 इथे येणार। मग आता बघा, ए मध्ये आपल्याला 9 इथे दिसतो, इथे दिसत नाही, इथे दिसत नाही, इथे दिसत नाही, म्हणून हे आपलं उत्तर नसणार आहे, आपलं उत्तर असणार आहे ए। त्याच्यानंतर पुढचं बघा, 4थी फिगर। आता या फिगरमध्ये बघा, 2 आणि 3 मध्ये आपण कंपॅरिझन करतोय। आता ही जी आकृती आहे ती तुम्हाला 3 नंबरच्या फिगरमध्ये दिसत नाही, म्हणून ती आकृती घ्यायची नाही। आता काय करायचं, आपण दुसरं काहीतरी घ्यायचं। जसं मी हे घेतलं, बघा, हे इथे होतं, हे बॉक्स इकडे गेलं। मग त्याचप्रमाणे बघा, हे जे बॉक्स असणार आहे ते इथे जाणार आहे, ओके, अशा पद्धतीने। मग बघा, आन्सर पण तुम्हाला कुठे दिसतं, तर बघा, इथे दिसतं, इथे दिसत नाही, इथे दिसत नाही, इथे दिसत नाही, म्हणून हे आपलं आन्सर नसणार आहे। त्याच्यानंतर आपण 5वा आणि शेवटचा प्रश्न बघू। बघा, या प्रश्नामध्ये वरचा जो 4था प्रश्न होता तसा हा प्रश्न आहे, दुसरा आणि तिसरं। इथे तुम्हाला गोल दिसतो, पण या तिसऱ्या फिगरमध्ये तुम्हाला गोल दिसत नाही, म्हणून तो गोल घ्यायचा नाही, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी घ्यायचं। फॉर एक्झाम्पल बघा, इथे 9 आहे, हा 9 कुठे गेला, तर इकडे खाली आला। बघा, इथे खाली आला 9, म्हणून आता आपला जो हा 9 असेल, हा 9 सुद्धा इकडे खाली येणार, म्हणजे इथे 9 येणार। आन्सरमध्ये बघा, इथे तुम्हाला 9 दिसतोय, इथे तुम्हाला 9 दिसतोय, म्हणजे तुमचं हे आन्सर नसेल, तुमचं हे आन्सर नसेल। आता दुसरं हे बघा, आपण काय घेतलं, स्क्वेअर। हा स्क्वेअर इथे होता, तो इकडे गेला, बरोबर, इकडे गेला, म्हणून तुमचं जे काही इक्वल असेल ते इक्वलसुद्धा वरती जाणार। मग आता तुम्ही बघा, इथे सुद्धा इक्वल आहे, इथे सुद्धा इक्वल आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, बघा, इथे तुमचा गोल होता, तो इथे आलेला नव्हता। त्याचप्रमाणे इथे डी आहे, तर इथे डी येणार नाही। बघा, इथे डी आलेला आहे, म्हणून हे आपला आन्सर नसेल, आपला आन्सर असेल सी, कारण की इथे सी आलेलं आहे, बरोबर। अशा प्रकारे आपण आज 5 प्रश्न जे होते ते बघितले। टेटला अशा प्रकारचे प्रश्न येतात, काही सेकंदामध्ये तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात। धन्यवाद मित्रांनो, बाय बाय, टेक केअर।